या जागेपासून माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत. जेव्हा पण मी इथे येतो तेव्हा प्रत्येक आठवण ताजी होते. आई, काय बोलतेस तू? तू माझ्याबद्दल का नाही विचार करत? तू ठीक बोलतेस. मीच तुझी आणि त्याची ओळख करून दिली होती. तेच नातं आहे ना तुझं त्याच्याबरोबर? माझं बोलणं ऐक बाळा. एका रिलेशनशिपमध्ये असं होतच असतं. ह्याचा अर्थ असा नाही की तू नातंच संपवशील. तुम्ही दोघं प्रेम करता ना एकमेकांवर. हे सगळे इश्यू आज नाही सुरू झाले आहेत. मी मॅक्सिमम लिमिटपर्यंत सहन केलं आहे. आता मला सहन होत नाही. मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. असं नको बोलू बाळा. असा मुलगा मुश्किलीने मिळतो. मी बोलते त्याच्याशी. त्याला सांगते तुला कॉल करावं आणि तुझ्याशी बोलावं. तुला काय करायचं आहे ते कर. सॉरी. इट्स ओके. काही नाही लागलं काही तर नाही. नाही इट्स ओके इट्स ओके. सॉरी मी हे इट्स ओके नो प्रॉब्लेम. थँक्यू. आय एम रिअली सॉरी. हे इट्स फाईन. आय एम गुड. अरे या फोनला काही झालं तर नाही? नाही ठीक आहे. एनिवे आय एम देव. ओ आय एम लीला. हाय. हाय. फ्रॉम विच साईड? हां. मुलीकडून का मुलाकडून? ओ तू कोणाच्या साईडवर ओ. आहेस? मला म्हणायचं की मुलाकडून की मुलीकडून? ॲक्च्युली कोणाकडूनच नाही आहे, तरी इथेच आहे. व्हॉट? ॲक्च्युली मी एका मित्राच्या तर्फे आहे, तर त्याला इथे इन्व्हाइट केलेलं म्हणून त्याने मला बोलवलं. तर मग कुठे आहे तुझा मित्र? तो काहीतरी आता घ्यायला गेलाय. ओ मग मी बघितलं नाही. मग मी विचार केला मी इथे येऊन बसतो. हो ना. तर बेसिकली तू इथे शांतीसाठी बसलेलास आणि मी तुझी शांती भंग केली. ओके. असं काही नाही. एकटीच आली आहेस ना? या तुम्हाला कसं कळलं? मी तुझ्या गोष्टी ऐकल्या. ओ तर स्ट्रेंजर्सच्या गोष्टी गपचूप ऐकायचं काम आहे का तुमचं? लपून. माझ्या बोलण्यावरून स्ट्रेंजर वाटलो का मी तुला? तू खरं बोलतोयस. हां. रिलेशनशिप प्रॉब्लेम राईट? हां. टॉक्सिक रिलेशनशिप. टॉक्सिक. तुझा पॉईंट फॅमिलीला समजायला येत नाहीये ना? नाही. तुझ्यावरच ब्लेम होत आहे ना या रिलेशनशिपमुळे? खरं बोललास. प्रत्येकजण मलाच बोलतोय. वेट, तुला कसं कळलं? आय एम ऑल्सो आउट ऑफ टॉक्सिक रिलेशनशिप. बेस्ट. कॉंग्रॅट्स. थँक्यू. व्हॉट? काही नाही, विचार करत होते आता पण त्याच्याबरोबर असते तर कमीत कमी 50 कॉल तरी त्यांनी केलेच असते. कुठे आहेस, काय करतेस, कोणासोबत आहेस. आय मीन बॉईज आर लकी, मला असं वाटतं. बॉईज आर लकी. व्हॉट? नाही, तू बॉईज आर लकी बोलले म्हणून हसत होतो. का? खरं आहे ना? हां मग काय. मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होतो ना, हेडफोन नेहमी कानावर असायचे. खरंच. मला कुठे पण जाऊन दे, काही पण करून दे. मी जेव्हा पण तिला कॉल नाही करायचो रागवायची ती. सेम इयर. मुलांशी बोलू नको, त्यांच्याबरोबर बाईकवर नको दिसू आणि 10च्या नंतर ऑनलाईन दिसल्या तरी देखील प्रॉब्लेम. व्हॉट्सअप मेसेजचा रिप्लाय 1 सेकंड जरी उशीर झाला तर 100 प्रश्न. माझ्यासाठी वेळ नाही आणि इतरांबरोबर चॅट करत असतेस. हेच सगळं माझ्यावर पण व्हायचं. मग मी माझ्या फॅमिली व्यतिरिक्त मित्रांबरोबर पण वेळ नाही काढू शकायचो. ॲक्च्युली मी खूप घाबरायचो. मी काही बोललो तर इमोशनल होऊन रडत बसायची. आय डोंट नो वाय. ती खूप जास्त इमोशनल होती. असंच व्हायचं. सेम इयर. फ्रेंड्सच्या समोर माझी मस्करी करायचा, ओरडायचा आणि माहिती आहे काही स्पेसच नव्हती. माझ्या आवडीचा ड्रेस पण घालू शकत नव्हते. माझ्या गोष्टी त्याला नेहमी चुकीच्याच वाटायच्या आणि तो स्वतः योग्य असायचा आणि त्यात ओव्हर पॉझेसिव्ह. हे जे ओव्हर पॉझेसिव्ह असतात ना त्यांना लॅक ऑफ ट्रस्ट इश्यू असतो. माझं रिलेशन पण असंच होतं. माहीत नाही, प्रत्येक गोष्ट निगेटिव्हच असायची. खूप वाईट झालेली आमच्या रिलेशनशिपची हालत. वाईट झालेली आय मीन खूप सफोकेशन व्हायचं. तर आपल्या दोघांचा प्रॉब्लेम सेमच आहे. या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये काही गर्ल और बॉय नसतात. म्हणजे
कोणी पण सफर करतं, ती मुलगी असो वा मुलगा. टॉक्सिक रिलेशनशिप इज टॉक्सिक, यु नो. या आय नो. या. तर तू या रिलेशनशिपमधून बाहेर कसा पडला? आय मीन ब्रेकअप. सॉरी मी हे विचारते. इट्स ओके, फाईन. खरं सांगू तर आमच्या दोघांमध्ये एवढं सगळं झालेलं, खूप सहन केलेलं, अजून किती सहन करणार. माझ्या कुठल्या मित्रासोबत मी कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हतो. मी ना टोटल निगेटिव्ह व्हायला लागलेलो. ॲट लास्ट इथे जवळच एक जागा आहे, जागेचं नाव क्वीन्स आहे. क्वीन्सला आम्ही नाईट वॉकसाठी जायचो. काय झालं? नाही काय नाही. मी कुठे होतो? हां, क्वीन्समध्ये. पहिल्यांदा आम्ही तिथेच भेटलेलो. लास्ट तीच शेवटची गोष्ट आली. तेच म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये करून संपवून टाकलं. रिलेशनशिप एंड करताना तुला त्रास नाही झाला का? काय प्रश्न आहे हा? म्हणजे नाही, 3-4 वर्ष एकत्र असलो तर त्रास होईल ना. मला पण झाला. पण मी विचार केला की या अशा रिलेशनशिप ऐवजी सगळं संपवावं. बट नाव आय एम ओके. युअर राईट. म्हणजे आता तू फ्री आहेस? या, मी आता फ्री आहे. अरे, मी क्वीन्सचं नाव घेतलं तर हसलीस का? आपल्या दोघांचं सेमच आहे. ह्याच्यावरच हसवायला आलं, बाकी काही नाही. व्हॉट? असं वाटतं माझ्यासारखंच कोणाबरोबर तरी बसली आहे मी. म्हणून हसले. तर आता तुझं काय? माझं पण तेच आहे. मी या रिलेशननी थकली आहे. तर मी त्याला सांगितलं असंच सगळं. पण तो माझ्या फॅमिलीशी खूप अटॅच्ड आहे. माझ्या आईबाबांना तो खूप आवडतो. आणि त्यांना असं वाटतं की आमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे. पण माझं रिलेशनशिप ठीक नाही आहे हे फक्त मला माहीत आहे, त्यांना नाही. सो मला आता ह्याला पुढे घेऊन जाण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. सो आता आपण दोघं फ्री आहोत. या फ्री आहे. काय अरे, झालं? काही नाही. अरे काही नाही. ए, बोल ना. ते असं आहे ना की माझ्या फोन फेकल्यामुळे मला माझ्यासारखाच माणूस भेटला. तू फोन ऑन का नाही करत? मला नेहमी फोन चेक करत राहणं अजिबात नाही आवडत. म्हणून बऱ्याचदा माझा फोन तर सायलेंटवरच असतो. ओके. काय झालं? नाही, काही नाही, नथिंग. अरे तू पण तर तुझा फोन चेक नाही केलास एवढ्या वेळात. मी पण फोन जास्ती वेळा सायलेंट करूनच ठेवतो. फोनला एकसारखं चेक करायला चांगलं वाटत नाही. मला वाटतं आपण दोघं फ्लर्ट करतोय ना? ए नो, ह्याला फ्लर्ट नाही बोलू शकत. हा, आपण दोघं ज्या इश्यूजबद्दल बोलतोय, आपल्या दोघांची लाईफ सेम आहे, बस एवढंच. इट्स नॉट फ्लर्ट. या, इट्स नॉट फ्लर्टिंग. मी आता जातोय. ओके, माझ्या मित्राला पण शोधायचं आहे मला. ऑलरेडी लेट झालंय. हां शुअर. एनिवे, थँक्स फॉर द कंपनी. सेम इयर. बाय. बाय. देव. हां. उद्या फ्री आहेस का? येस. क्वीन्समध्ये वॉकसाठी येऊ शकतोस का? सिया.